नागरिक उरलाच नसून तो फक्त एक प्रेक्षक बनला आहे. हे सर्वात मोठं संकट आहे. मोबाईलच्या कॅमेऱ्याविरुद्ध मदतीचा हात. जेव्हा समोर कोणाला तरी मारलं जात असतं ना, तेव्हा लोकांचा हात खिशातून मदतीसाठी बाहेर येत नाही, तर मोबाईल काढून व्हिडिओ बनवण्यासाठी बाहेर येतो. आपल्याला व्ह्यूज पाहिजे, व्हायरल व्हायचं आहे, ह्यात जास्त रस आहे. कोणाचे प्राण वाचवण्यात नाही. बघायची भूमिका म्हणजे गुन्ह्यात सहभागच म्हणा की. जेव्हा तुम्ही एखादा गुन्हा होताना शांत उभे राहून बघता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षरित्या गुन्हेगाराला साथच देता की. गुन्हेगाराची हिंमत तेव्हा वाढते जेव्हा त्याला दिसतं की अरे आसपासचे 100 लोक त्याला थांबवायला तयारच नाही, मग तो गुन्हा करणारच की. स्वार्थी विचार का निर्माण होतो? मला काय द्यायचं, त्याने काहीतरी केलं असेलच की. मी मध्ये पडलो तर मला पोलीस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागतील, हा विचार माणसाला जिवंत प्रेत बनवतो. आता यातून भविष्यातील धोका काय आहे? आज तुम्ही व्हिडिओ काढत उभे आहात, चांगली गोष्ट आहे, कारण तो तरुण दुसऱ्याचा मुलगा आहे. पण उद्या जेव्हा तुमच्या स्वतःच्या घरातील कोणाला तरी असंच रस्त्याला गेरलं असेल आणि लोक फक्त व्हिडिओ काढत उभे राहिले असतील, तेव्हा तुम्हाला त्या वेदनेची जाणीव होईल का नाही होईल ना. आग तुमच्या घरापर्यंत येईल. लक्षात ठेवा, अन्यायाची आग कधीच एका ठिकाणी थांबत नाही. जर समाज आज एकत्र येऊन अन्याय रोखत नसेल तर उद्या कोणाचेच घर सुरक्षित राहणार नाही, हे लक्षात. जर आपल्याला अशा घटना थांबवायच्या असतील आणि खालील गोष्टी करणं गरजेचं असेल तर काय करा माहीत आहे? समोरचा व्यक्ती कोणत्या धर्माचा असला तरी आधी तो माणूस आहे हे ओळखा. चुकीच्या घडलेल्या गोष्टीला चूक म्हणून स्वीकारा आणि तिथेच मिटवा. माफीची ताकद. माफी मागणारा मोठा असतो आणि माफ करणारा त्याहून मोठा असतो. सामूहिक प्रतिकार. जेव्हा एखादा जमाव कोणावरती हल्ला करतो तेव्हा आसपासच्या लोकांनी आरडाओरडा करून किंवा मध्ये पडून त्यांना थांबवलं पाहिजे. 100 लोकांच्या समोर 5-6 गुंडांची काहीच चालत नाही. फक्त गरज असते ती तुमच्यातील एकतेची. स्वतः